नमस्कार. आरोग्य सखीमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तुमचं वय 30 किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि तुम्ही गर्भधारणेबद्दल विचार करत आहात का? काही जणांना असं वाटतं की 30 ते 40 वयानंतर आई होणं कठीण असतं. जसं वय वाढत जातं तसं गर्भधारणा कठीण होते. पण योग्य माहिती आणि जीवनशैलीतील बदल यामुळे ते सहज शक्य आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 30 वयानंतर फर्टिलिटीवर होणारे परिणाम, नैसर्गिक फर्टिलिटी सुधारण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स, वैद्यकीय उपाय आणि डॉक्टरांचा सल्ला. चला सुरुवात करूया. 30 वयानंतर फर्टिलिटीमध्ये होणारे बदल बघूया. वय आणि अंडी निर्मिती. 30 नंतर अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता हळूहळू कमी होऊ लागते. 35 ते 40च्या दरम्यान ओव्ह्युलेशन अनियमित होऊ शकते. काही महिलांमध्ये पाळी अनियमित होण्याची शक्यता असते. अंड्यांच्या क्रोमोसोमल अनियमितता वाढू शकतात, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. दुसरा आहे हार्मोनल बदल आणि त्याचा परिणाम. ॲस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण कमी होऊ शकते. थायरॉइड किंवा PCOS सारख्या समस्या फर्टिलिटीवर परिणाम करू शकतात. पाळी अनियमित होऊ शकते, ज्यामुळे गर्भधारणेचा अंदाज बांधणे कठीण होते. ओव्ह्युलेशन अनियमित होऊ लागते, ज्यामुळे गर्भधारणेचा अंदाज बांधणे कठीण होऊ शकते. आता नैसर्गिकरित्या फर्टिलिटी सुधारण्यासाठी उपाय बघूयात. आहार आणि पोषण. अँटीऑक्सिडंटयुक्त आहार, बेर, पालक, नट्स, बीज फर्टिलिटी सुधारतात. फॉलिक ॲसिड, आयर्न आणि व्हिटॅमिन D असलेल्या पदार्थांचं सेवन करा. जंक फूड आणि अत्याधिक साखर टाळा. दुसरा आहे योग आणि व्यायाम. तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि योग फायदेशीर ठरतो. हळूवार हलका कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग हे फर्टिलिटी सुधारण्यासाठी मदत करतं. वजन नियंत्रित ठेवा. जास्त किंवा कमी वजनामुळे ओव्ह्युलेशनवर परिणाम होतो. योग आणि व्यायामाचा हा खूप मोठा रोल आहे नैसर्गिक फर्टिलिटी सुधारण्यासाठी. त्यानंतर जीवनशैलीतील बदल. दारू आणि सिगारेट टाळा, यामुळे अंड्यांची गुणवत्ता कमी होते. तणाव व्यवस्थापन करा. जास्त स्ट्रेंथमुळे हार्मोन असंतुलन होऊ शकतं. पुरेशी झोप घ्या. 7 ते 8 तासांची झोप खूप आवश्यक आहे. नैसर्गिकरित्या फर्टिलिटी सुधारण्यासाठी आपण 3 उपाय पाहिले. पहिला आहे आहार आणि पोषण, दुसरा आहे योग आणि व्यायाम, तिसरा आहे जीवनशैलीतील बदल. आता त्यावर वैद्यकीय उपाय आणि डॉक्टरांचा सल्ला बघूया. फर्टिलिटी टेस्ट आणि डॉक्टरांचा सल्ला. AMH टेस्ट, जी अंड्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी केली जाते. ओव्ह्युलेशन मॉनिटरिंग, जे तुमच्या फर्टाईल विंडोचा अंदाज घेण्यासाठी केली जाते. आणि गर्भधारणेसाठी काही आवश्यक सप्लिमेंट्स असतात, जसं की फॉलिक ॲसिड, क्युटेन आणि व्हिटॅमिन D. फर्टिलिटी ट्रीटमेंट्स आहेत, जसं की IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन. जर नैसर्गिक गर्भधारणा शक्य नसेल तर ही ट्रीटमेंट केली जाते. दुसरी आहे IUI, इंट्रायुटेराइन इन्सेमिनेशन. ही काही जोडप्यांसाठी उपयुक्त ठरते. आणि तिसरी आहे हार्मोन थेरपी. जर हार्मोनल असंतुलन असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. हे होते वैद्यकीय उपाय जे 30 नंतर फर्टिलिटी सुधारण्यासाठी मदत करू शकतात. 30 वयानंतर गर्भधारणा कठीण असली तरी अशक्य नाही. योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैलीचे पालन करा. नक्कीच मदत होईल. डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि योग्य टेस्ट करून घ्या. तणावमुक्त राहा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. ही माहिती उपयुक्त वाटली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आम्ही लवकरच आणखी महत्त्वाचे टॉपिक्स घेऊन येणार आहोत. तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवी असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, लाईक शेअरही करायला अजिबात विसरू नका. आरोग्य सखी, तुमच्या आरोग्यासाठी तुमच्याबरोबर. धन्यवाद.